आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। जालन्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी, ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश नाही। ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावला फलक। पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ओबीसी बांधव झाले आक्रमक। ओबीसी बांधवांकडून जिंतूर बंदची हाक। आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। तारक यांनी जरांगेंच्या अंतर्वालीत आंदोलनात विरोध केला होता। छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। कराडमध्ये खासदार उदयनराजे भोसलेंकडून निळू फुलेंची नक्कल। उदयनराजेंच्या मिमिक्रीने कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला। वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा लढणार। पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांची माहिती। कारवाई करायचीच होती तर केपी पाटलांवर करायला हवी होती। बिद्री साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईवर हसन मुश्रीफ नाराज। कृषी सिंचनासाठीची पाणीपट्टी कमी करावी, हर्षवर्धन पाटलांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। जळगाव भुसावळमध्ये माळी समाज हक्क परिषदेचं आयोजन। राज्यातील माळी समाजाच्या प्रतिनिधींची परिषदेत हजेरी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेत ठराव। छत्रपती संभाजीनगर पालिकेवर नागरिकांना पाणी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन। महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या करमाळ्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं हलगीनाद आंदोलन। ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी। कोल्हापूरच्या संकेश्वर बांदा मार्गावरील टोल नाक्याला शेतकऱ्यांचा विरोध। आजरा परिसरातील शेतकऱ्यांची टोल नाका बंद करण्याची मागणी। शहर बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। यावलमध्ये शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य कमी मिळत असल्यामुळे काँग्रेस आक्रमक। तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुकानदारांवर कारवाईची मागणी। लातूरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांच्या मोबाईलची तपासणी। मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट, उत्तरपत्रिकेचे फोटो आढळल्याची माहिती। धाराशिवच्या आयटीआय शिक्षकांमार्फत दिल्लीला आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात लातूर पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा। 1 ताब्यात तर 3 फरार। गुन्हा दाखल केलेल्यांपैकी 1 जण दिल्लीचा असल्याची माहिती। पुण्यात पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी आंदोलन। नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला। छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्दू शाळेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। मागणी मान्य नाही झाली तर आत्मदहनाचा इशारा। भंडाऱ्यात जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। जलपर्यटन प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्याचं शिंदेंकडून भूमिपूजन। शरद पवार संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार। बारामती ते सनरसपर्यंत पालखीत पायी चालणार। राज्यातील 4 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता। आजपासून पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यात पावसाची हजेरी तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम। नागरिकांना काहीसा दिलासा। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराला पावसानं झोडपलं। जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। नागरिकांची तारांबळ। वाशिमच्या काकड, दाती आणि खरोळा परिसरात मुसळधार पाऊस। सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपलं। पेरलेल्या बिया खरडून गेल्याने शेतकरी मात्र चिंतेत। शेतकऱ्यांचं वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसळली। केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झाली। ऐन पालखी प्रस्थानावेळीच वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। भुसावळमध्ये मुसळधार पावसामुळे वेल्हाळा गावाजवळील नदी नाले तुडुंब। नदीला पाणी आल्यानं पाण्याचा प्रश्न सुटला। शेतकऱ्यांना दिलासा। हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 4097 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। शिंदखेडा तालुक्यात चिमठाणी परिसरात जोरदार पाऊस। पावसामुळे नदी नाल्यांना पूर। नागरिकांची तारांबळ।
रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती, राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार. जळगावात पावसामुळे गांधी चौक परिसरातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, जीवितहानी नाही. शहरातील जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर. अकोल्याच्या अकोट तालुक्यात पनोरी गावाचा संपर्क तुटला, पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली, लोखंडी रॉडवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. अकोल्याच्या कुटासा गावात शाळेसमोरच घाण पाण्याचं डबकं, तर गावातही घाणीचं साम्राज्य. ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. नांदेडच्या दवणगिरमध्ये वर्षभरापासून ग्रामसभाच भरली नाहीये, ग्रामपंचायतीकडून दर्जाहीन कामं होत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पुण्याच्या डिंभे गावात भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा, पावसामुळे भात लागवड खरडली. परभणीमध्ये 21 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, खत बियाणे विक्रीत अनियमितता आढळल्याने कारवाई. नाशिकच्या येवल्यामध्ये अनकाई किल्ल्यावर पर्यटकांची भटकंती, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल. परळीत ज्येष्ठ नागरिकांची बँकांबाहेर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी, ग्राहकांसाठी हेल्प डेस्क उपलब्ध नसल्याने मोठी तारांबळ. वाशिमच्या रिठोरा ते पांगराबंदी रस्त्याची दुरावस्था, पावसामुळे ग्रामस्थांचा वाहतुकीस अडथळा, रस्त्याकडे जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप. पालखी प्रस्थानासाठी माऊलींचा रथ तयार, 29 जूनला पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान, रथाच्या तांत्रिक गोष्टींचीही तपासणी. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथाच्या बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक, ढोल ताशांच्या गजरात दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक, बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीतील सहादू कुऱ्हाडेंना. मुक्ताईच्या पालखीचा आज चिखलीत मुक्काम, चिखलीच्या बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांना भोजन, शेकडो वर्षांपासून बोंद्रे परिवाराकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा. पंढरपुरात कलाप्रवाह लोककला महोत्सवाचं आयोजन, भारूड, हरिकथा, त्याचप्रमाणे कलाप्रकार अनेक सादर झालेले आहेत. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 101वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. या बैठकीला आमदार दत्तात्रय भरणे आणि यशवंत माने यांची उपस्थिती. अहमदनगर जिल्ह्यात एनसीबीची मोठी कारवाई, 111 किलो गांजा जप्त करून चौघांना ठोकल्या बेड्या, गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्याही एनसीबीकडून जप्त. अमरावती ग्रामीण पोलीस भरतीवर पावसाचं सावट, पावसामुळे मैदान खराब, मैदानी चाचण्यांसाठी पुढील तारीख देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. यवतमाळच्या पुसदमध्ये विजेचा शॉक लागून खासगी लाईनमनचा मृत्यू, महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा, नातेवाईकांसह गावकऱ्यांचा संताप. रत्नागिरीच्या कशेडी घाटात क्रेनची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात, कंटेनरच्या अपघातामुळे काही वेळ मोठी वाहतूक कोंडी.